नमस्कार, पेटपूजा अँड लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण सोया चंक पुलाव आणि सोबत फोडणीचं ताक बघतो आहे। तर सोया चंक पुलावसाठी आपण बासमती तांदूळ घेतलेले आहे। एक मोठं बाउल भरून बासमती तांदूळ घेतले आहे। तांदूळ 2 ते 3 वेळा स्वच्छ भरपूर पाणी घालून धुवून घेतलेले आहे आणि यात आता पाणी घालून बाजूला ठेवून द्यायचं आहे साधारण 15 मिनिटांसाठी। सोया चंक्स घेतलेले आहेत। तर ज्या बाउलने आपण तांदूळ घेतले त्या बाउलने अर्धा बाउल मी सोया चंक्स घेतलेले आहेत। छोटे सोया चंक्स घेतलेले आहे, यात मोठे पण येतात। तर यात आपल्याला गरम पाणी घालून साधारण अर्धा ग्लास गरम पाणी घातलेलं आहे। तर हे आपल्याला भिजू द्यायचे आहेत, साधारण 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्यायचं। आणि आता आपण पुलावची तयारी करतो आहे। तर इथे मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, 2 कांदे घेतलेले आहे आणि 2 टमाटर घेतलेले आहे। तर हिरवी मिरची आपल्याला लांब लांब चिरून घ्यायची आहे आणि सोबतच कांदे पण आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आहेत। याप्रमाणे टमाटरसुद्धा आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आहे। सोया चंक्सला सोयाबीन वडी पण म्हणतात। सोया चंक्स पुलाव हा टेस्टी तर असतोच पण हेल्दी पण असतो, कारण सोया चंक्समध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते। आणि आपला कांदा पण चिरून झालेला आहे, टमाटर पण चिरून झालेले आहे। तर आता आपण कढईमध्ये 1 चम्मच मोठ्या चमच्याने 1 चम्मच तेल घालून घेतलेलं आहे आणि यात सोया चंक्स आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत। तर सोया चंक्स आपले छान भिजलेले आहेत बघा, छान डबल साईज झालेला। पिळून घ्यायचे, असे पाणी काढून घ्यायचं पिळून आणि तेलामध्ये घालायचे आहेत। तर सगळे सोया चंक्स आपल्याला याप्रमाणे पिळून तेलामध्ये घालायचे आहेत। पाणी पूर्ण काढून घ्यायचं हाताने असं पिळून आणि तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत। साधारण 2 ते 3 मिनिट आपल्याला तेलामध्ये हे फ्राय करून घ्यायचे आहेत। याप्रमाणे फ्राय करून घ्यायचे आणि हे आता आपले फ्राय झालेले आहे, काढून घेऊया। याच कढईमध्ये आपल्याला 2 चम्मच तेल घालायचं आहे। तेल गरम होऊ द्यायचं। 2 तेजपान, दालचिनीचा 1 तुकडा घेतलेला आहे, लवंग 5 ते 6 आणि 5 ते 6 मिरे घातलेले आहे। 2 कांदे आपण बारीक चिरून घातलेले आहे। कांदा छान गुलाबी रंग येतपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे, व्यवस्थित परतवून घ्यायचा। आणि आता बघा आपल्याला मिरची घालून घ्यायची आहे। हिरवी मिरची घातलेली आहे, ही पण आपल्याला कांद्यासोबत तेलामध्ये परतवून घ्यायची। आणि आता आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट घालायची आहे। तर 1 चम्मच अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे, ही पण आपल्याला तेलामध्ये होऊ द्यायची आहे, व्यवस्थित तेलामध्ये परतवून घ्यायची। आणि आता आपण ड्राय मसाले घालणार आहोत। तर इथे मी 1 चम्मच लाल मिरची पावडर घालणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता लाल मिरची पावडर। पाव चम्मच हळद घातलेली आहे आणि 1 चम्मच धने पावडर घातलेला आहे। मिक्स करून घ्यायचं, तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आणि आता आपल्याला 2 टमाटर आपण जे चिरून घेतले ते घालून घ्यायचे। त्यात टमाटर होऊ द्यायचे तेलामध्ये, साधारण 2 ते 3 मिनिट तेलामध्ये आपल्याला टमाटर होऊ द्यायचे आहेत। आणि आता आपण सोया चंक्स घालणार आहोत। तर सोया चंक्स आपण पहिले फ्राय करून घेतलेले आहे, पण हे आता आपल्याला पुन्हा एकदा मसाल्यांमध्ये होऊ द्यायचे आहेत। आणि आता आपल्याला तांदूळ घालून घ्यायचे आहेत। तर तांदूळ आपण पाण्यामध्ये भिजत घातलेले होते, त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि ते आता घालून घेतले आहे। तर हे आपल्याला साधारण 4 ते 5 मिनिट मसाल्यांसोबत परतवून घ्यायचे आहेत तेलामध्ये। पाणी गरम करून घेतलेलं आहे मी, पुलावसाठी आपल्याला गरम पाणी लागणार आहे। व्यवस्थित 4 ते 5 मिनिट आपण परतवून घेतले आणि ज्या बाउलने आपण तांदूळ घेतले त्या बाउलने 2 बाउल भरून आपण पाणी घातलेलं आहे। 1 बाउल आपण तांदूळ घेतलेले, 2 बाउल भरून आपण पाणी घातलेलं आहे। जर आपण हा पुलाव कुकरमध्ये करतो आहे तर आपल्याला 2 बाउल
पाणी सफिशियंट आहे. पण आपण इथे कढईमध्ये करतो आहे तर आपल्याला पाणी जास्त लागणार आहे. तर पुन्हा मी अर्धा बाउल पाणी घातलेलं आहे, मिक्स करून घेतलेलं. आणि आता आपल्याला इथे मीठ घालायचं आहे. तर 1 चम्मच मी मीठ घातलेलं आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. अगदी अर्धा चम्मच गरम मसाला किंवा काळा मसाला घालायचा आहे. घरात जो अवेलेबल असेल तो मसाला तुम्ही घालू शकता. मी इथे काळा मसाला घातलेला आहे. आणि आता झाकून आपल्याला साधारण 15 मिनिट होऊ द्यायचं आहे. तर मंद गॅसवर आपल्याला 15 मिनिटासाठी हे शिजू द्यायचं आहे. आणि 15 मिनिट झाले आपले, बघूयात. तर छान असा हा आपला पुलाव तयार झालेला आहे. व्यवस्थित शिजलेला आहे आणि छान मोकळा झालेला आहे. सुरेख असा सुगंध सुटलेला आहे. आणि बघा व्यवस्थित हा दाणा तुटतो आहे. तर वरतून अशी छान कोथिंबीर घालून घ्यायची. आणि हा आपला सोया चंक पुलाव तयार झालेला आहे. यासोबतच आपण ताक करणार आहोत. तर 1 बाउल भरून मी दही घेतलेलं आहे. दही आंबट पण नाही आहे आणि गोड पण नाही आहे, ताजं दही आहे हे. व्यवस्थित विस्करने हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. आपल्याला यात पाणी घालायचं आहे. तर तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार गरजेनुसार घालू शकता. मी इथे 1.5 बाउल पाणी घातलेलं आहे. पुन्हा यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि हे छान असं प्लेन झालेलं आहे. सुरेख असं ताक आपलं तयार झालेलं आहे दह्याचं. तुम्हाला घट्टपणा कितपत पाहिजे ते तुम्ही बघायचं. मी इथे थोडंसं घट्ट ठेवलेलं आहे. आणि हे आता आपल्याला फोडणी घालून घ्यायचं. तर पातेल्यामध्ये मी 1 चम्मच तूप घातलेलं आहे. तूप गरम झालं की आता आपल्याला जिरं घालायचं आहे. तर जिरं अगदी पाव चम्मच घातलेलं आहे. 1 मिरची बारीक कट करून घातलेली आहे. आणि 2 ते 3 लसूण पाकळ्या आपण घातलेल्या आहे बारीक चिरून. सोबतच आपल्याला पाव चम्मच जिरे पावडर, पाव चम्मच धने पावडर, पाव चम्मच काळं मीठ, अर्धा चम्मच साधं मीठ आणि अर्धा चम्मच साखर घातलेली आहे. साखर आणि मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मिक्स करून घ्यायचं. आणि आता यात ताक घालून घ्यायचं आहे आपल्याला. ताक घातल्याबरोबर आपल्याला गॅस बंद करून द्यायचा आहे, नाहीतर ताक फुटू शकते. आणि यात आता आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची. तर हे आपलं फोडणीचं ताक तयार झालेलं आहे. सोया चंक पुलाव पण तयार आहे आणि ताक पण आपलं तयार झालेलं आहे. तर आता आपण डिशमध्ये खायसाठी काढून घेऊया. उन्हाळा असो, पावसाळा असो, हिवाळा असो, कोणत्याही ऋतूमध्ये तुम्ही हा सोया चंक पुलाव खाऊ शकता. केव्हाही खायला अप्रतिम असा हा लागतो. गरमागरम सोया चंक पुलाव आणि सोबतच फोडणीचे ताक किंवा कढी. मस्त अशी ही डिश आहे संध्याकाळच्या जेवणासाठी. तुम्ही नक्की एकदा ट्राय करू शकता. आवडत असेल तर वरतून भरपूर असं साजूक तूप घालून घ्यायचं. तेही आपल्याला छान लागतं. किंवा नसेल आवडत तर आपण साधाही सोया चंक पुलाव खाऊ शकतो. नक्की एकदा ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना शेअर करा. अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. सोबतचं बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पहिले बघता येईल. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. थँक्यू.